नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण क्लॉजेसमध्ये अगोदरच्या व्हिडिओमध्ये मेन क्लॉज, प्रिन्सिपल क्लॉज, ओके, आणि सबऑर्डिनेट क्लॉज एक व्हिडिओ बघितलेला आहे. ओके, मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज याच्यामध्ये काय वर्ब बघा, या ठिकाणी हे वर्ब आणि सब्जेक्ट याचं कॉम्बिनेशन असते. ओके, तर या ठिकाणी आज आपण सबऑर्डिनेट क्लॉजेस ते नाउन क्लॉज, नंतर ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडवर्ब क्लॉज असे 3 टाईप पडतात. त्यातलं नाउन क्लॉज आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. क्लॉज म्हणजे उपवाक्य, ओके, जे सेंटेन्स डिपेंड्स असते दुसऱ्या सेंटेन्सवर. ओके, तर नाउन क्लॉज याला एक सिंपल ट्रिक आपण या ठिकाणी घेतलेली आहे. आस्क ए क्वेश्चन व्हॉट, दिलेल्या पर्टिक्युलर वर्बमध्ये क्वेश्चन विचारायचा व्हॉट द थिंग हॅपन्स, तेव्हा डेफिनेटली आपल्याला नाउन क्लॉज मिळते. बरोबर आहे. याची डेफिनेशन दिलेली आहे. नाउन म्हणजे इट ॲक्ट ॲज अ नाउन इन अ प्लेस ऑफ सब्जेक्ट, ऑब्जेक्ट अँड कॉम्प्लिमेंट. याचाच अर्थ काय, हे जे नाउन आहे म्हणजे अगदी सुरुवातीलाच राहणार नाही आहे. ओके, जसं नाउन जे आहे ते कुठं कुठं काम करते, सब्जेक्टच्या ठिकाणी काम करते, कर्त्याच्या ठिकाणी काम करते, ऑब्जेक्ट कर्माच्या ठिकाणी काम करते, आणि कॉम्प्लिमेंट म्हणजे काही पूरक शब्द असतात त्याच्यामध्ये सेंटेन्सेसमध्ये. ओके, ऑब्जेक्ट नसेल तर कॉम्प्लिमेंट काही. आता या ठिकाणी 3 सेंटेन्स आपण घेतलेले आहेत. ओके, बघा, व्हॉट ही सेड इज ट्रू. व्हॉट इज ट्रू, व्हॉट ही सेड, हे झालं नाउन क्लॉज. त्यानं काय म्हटलं ते सत्य आहे. काय सत्य आहे, त्यानं जे म्हटलं ते सत्य आहे. आपल्याला प्रश्न काय विचारायचा तेव्हा नाउन क्लॉज मिळते. व्हॉट इज ट्रू, व्हॉट इज सेड, आणि बघा सब्जेक्टच्या ठिकाणी आलेला आहे. ओके, दुसरं सेंटेन्स, ही आस्क्ड, त्यानं विचारलं मी, वेअर ही मेट हिज फ्रेंड, त्यानं काय विचारलं, वेअर ही मेट हिज फ्रेंड, तो त्याच्या मित्राला कुठं भेटेल. वेअरनं वाक्य जोडलेलं आहे या ठिकाणी. व्हॉटनं हे अगदी सुरुवातीला आलेलं आहे. नंतर द ट्रूथ इज दॅट सी पास द एक्झाम. व्हॉट इज द ट्रूथ, व्हॉट इज द ट्रूथ दॅट सी पास द एक्झाम. ओके, म्हणजे व्हॉटनं प्रश्न केला तर आपल्याला नाउन क्लॉज डेफिनेट मिळते. आणि जनरली हे जे सेंटेन्सेस असतात नाउन क्लॉजचे, हे